त्याच्यानंतर पालक पण उकडून ठेवलेला आहे। दादू पण आजारी आहे, खाऊन घेतो मस्त स्वादिष्ट भोजन। थोडंसं घाल अजून तेल, आजारपणा दादूला जास्त भूक लागते बरे। खूप सुंदर। आणि हा टी शर्ट किती रुपयाला बाळा? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि मी आत्ता टेरेसवरती आलेली आहे। आज थोडासा उशीरच झाला टेरेसवरती येण्यासाठी, कारण तुळशी पूजन केलं, चौकट पूजन केलं, दारासमोर रांगोळी काढली, त्याच्यानंतर पालक पण उकडून ठेवलेला आहे, कारण आज पालक पनीर बनवायचं आहे म्हणून पालक पण उकडून ठेवून आलेली आहे। बाकी मी आज थोडासाच हलका फुलका व्यायाम करणार आहे, कारण सकाळपासून मला थोडीशी कणकणी जाणवत आहे, म्हणून म्हटलं ऊन पण घेणं होईल आणि थोडासा व्यायाम होईल म्हणून मी टेरेसवरती आलेली आहे। आता अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात आणि नंतर व्यायाम करायला सुरुवात करते। ओम भास्कराय विद्महे महोदधिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्। हा सूर्यनारायण बरेच वरती आलेले आहेत। आज मलाच टेरेसवरती येण्यासाठी उशीर झाला, पण बरं वाटतं टेरेसवरती आल्यानंतर। निळं मोकळं आकाश, आकाशात स्वच्छंद फिरणारे पक्षी पाहायला मिळतात टेरेसवरती आल्यानंतर, छान वाटतं हे दृश्य पाहायला। चला आता थोडासा हलका फुलका व्यायाम करून घेते। चला थोडासा व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते। घरामध्ये खूप थंडी वाजते, पण टेरेसवरती बरं वाटतं उन्हामध्ये, म्हणून मी सकाळी टोपी घालून आलेली मगाशी। चिरंजीव आणखीन झोपलेलेच आहेत, बाकी फोंडेजी त्यांचं आवरत आहेत। आणि मी मगाशी टेरेसवरती जाते वेळेस ना पनीर बनवून गेलेले, फ्रेश ताजं पनीर। इथं पातेले पण ठेवलेले आहेत, दूध उकळलेले, आणि इथं मी पालक पण उकडून ठेवलेला आहे। आता घेते स्वयंपाक करून, पालक पनीरची भाजी आणि चपात्या करते। इथं पालक पनीर तर तयार झालेलं आहे, छान खमंग वास सुटलेला आहे। आणि फोंडेजी आता देवपूजा करत आहेत। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा मना कॉलेजला चाललेला आहे जेवण करून। अरे किती सुरत चेक केलं। आयुष्यवंत भव, यशस्वी भव बच्ची। अरे शेट, कॅमेरा हलतो बच्चू। आओ जा बेटा, आओ जाओ। चला आता मी पण जेवण करून घेते। दादू खाना खाय का बेटा? दादू पण आजारी आहे, काय करणार, मनामुळं आम्ही दोघं पण आजारी पडलो। चला जा। मस्त पालक पनीर दादूला देत आहे मी। दादू ये राजा। आणि मी फक्त पालक खाणार आहे, पनीर नाही। चला खाऊन घेतो मस्त स्वादिष्ट भोजन। स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी लगेचच भांडी आणि किचन वाटा स्वच्छ करून घेतलेला आहे। हे बघा, किचन एकदम चकाचक चमकत आहे। सकाळ सकाळी किचन वाटा स्वच्छ केल्यानं एकदम प्रसन्न वाटतं। बाकी इकडे माझा दादू झाडू मारत आहे, त्यानं पण आज टाइमपास नाही केला, गेम खेळत नाही बसला, काम पे लग गया है मेरा बेटा आज। चला आता थोडंसं कोमट पाणी करून पिते, थंड पाणी पिऊच वाटत नाही, एवढी थंडी आहे। अरे चालू हो गया, लाइटर पण खराब झाले, कधी लागतं नाही तर कधी नाही पेटत, काय कर सकते हैं। पाणी पण कोमट झालेलं आहे, पिते आता। जेवण झाल्यापासून पाणीच नव्हतं पिलं मी। दादू किराणा मला आणतोस का मॉलमध्ये जाऊन? एक नॅप घेऊन सायंकाळी 4-5 वाजता आण ना प्लीज, मला पण खूप थकवा आलाय। बुखार आहे? कणकणी आहे, कणकणी जाणवत आहे, घसा बसलाय। मग मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने गुळण्या कर, ठीक आहे? काय कर सकते हे, आमच्या दोघांनाही सर्दी झालेली आहे। मी पण आता थोडा वेळ आरामच करते आणि नंतर व्हिडिओ एडिट करते निवांत। दुपारचे बरोबर 4 वाजलेले आहेत आत्ता। मी थोडा वेळ आराम केला आणि कालचा व्हिडिओ एडिट करून अपलोड सुद्धा लावलेला आहे। बाकी माझा दादू आता पोहे करत आहे। हे बघा,
कढईमध्ये कांदा मिरची तळली जात आहे, कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे आणि इकडे चाळणीमध्ये पोहे धुवून ठेवलेले आहे दादूने. आंजी आज कैसे क्या मूड बन गया पोहे खाने का? जरा तरतराट आ जाएगी अंदर. दादाला तरतरी पाहिजे आहे म्हणून पोहे खात आहे. क्या है बोल सकते, किसी को क्या खाने की इच्छा होती, किसी को क्या. तेल कमी टाकलं होतं का मी मगाशी? हो. अच्छा ठीक आहे. मोहरी टाकली की नाही फोडणीला? थोडंसं घाल अजून तेल. बस अच्छे बनते हे. दादूला ना तिखट पोहे आवडतात खायला. दादू मला पण विचारत होता की आई तुला खायचे का पोहे? मी म्हणलं नको बाळा, मला नाही खायचे, माझं अजून सकाळचं जिरे नाही खाल्लेलं. काही कर सकते हे, माझी पचनशक्ती खूप स्लो आहे. ओ भाई साहब, भर भर के मूंगफली डाल दी. बाळा तू आजारी आहेस ना? हो. मग तुला कशी काय भूक लागली रे? मला जास्त भूक लागली. आजारपणात दादूला जास्त भूक लागते बरे. कमाल आहे बाबा. लोकांना आजारपणात भूक नाही लागत, दादूला जास्त भूक लागते. युनिक चीज आहे दादू मी ऐसी. सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मगाशी मला दादूने चहा बनवून दिलेला, तो पण पिलेला आहे. आणि माझा म्हणा सकाळी 10 वाजता गेलेला आहे कॉलेजला, आणखीन नाही आला. आता त्याला फोन लावून विचारते कधी येतोय तो. बाकी या इथं मी आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. आणि संध्याकाळच्या भाजीमध्ये मी करणार आहे दोडक्याची भाजी. आणि इथं मी वाळकं आणि गाजर पण स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. हे गाजर आणि वाळकं आम्ही चिंचणीवरून आणलेले. चिंचणीवरून म्हणजे आमच्या कुलदेवीच्या गावावरून आणलेले. गावावरून आल्यानंतर एक काकडी आणि गाजर मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. 2 दिवस लक्षातच नाही खायचं, म्हणलं बाबा खराब होऊन जातील, म्हणून मगाशी काढून ठेवले आणि स्वच्छ धुवून पण ठेवलेले आहेत. आता संध्याकाळच्या वेळेस खाऊन घेतो. आणि या इथं पोहे पण शिल्लक आहेत, मगाशी दादूने स्वतःसाठी केलेले. क्या ही करे, खाना बहुत ज़्यादा बच गया है. आणि इथे चपात्या पण आहेत शिल्लक. आता संध्याकाळसाठी मला खूप थोडासा स्वयंपाक करायचा आहे. संध्याकाळसाठी फक्त मी आता दोडक्याची भाजी आणि 1-2 बाजरीच्या भाकरीच करणार आहे. आता माझ्या मनाचं आगमन पण झालेलं आहे. आज खूप उशीर केला बाळा तू. मैं थक गई तुम्हारी राह देख देख के बेटा. आउटलेटला गेलो होतो. आउटलेट? कसलं आउटलेट? ते जे जर्किन आहे ना आमच्या NSSचं, तर ते प्रिंट करायचं होतं. अच्छा. टाकायचं होतं ना. अच्छा अच्छा. जेवढे आम्ही सिनियर आहोत तेवढे. माझा मना NSSच्या कामात व्यस्त आहे म्हणून उशिरा येत आहे. आणि फोंडेचे सुद्धा आजकाल खूप उशिरा येत आहे. कपडे घेण्यामुळे झालं की तिथं एवढे स्वस्त होते ना ते. हा घे, घेऊन टाक, घेऊन. तू किती घेतलेस? मी 2च घेतले. मनाने 2 टी-शर्ट आणलेले आहेत. किती आउटलेट रुपयाला? कसलं आउटलेट? फॅक्टरी आउटलेट. फॅक्टरी आउटलेट सारखंच आहे, म्हणजे छोटंच आहे त्यांचं, पण ते कसं बल्क मध्ये घेतात डायरेक्ट ऑर्डर. अच्छा. मग त्यांनी असं पीसेस ठेवले होते की नाही का, टेम्पररी पीसेस की प्रिंटिंग बघा अशी तशी. अच्छा अच्छा. तर जे प्लेन होते ना ते डायरेक्ट 100ला. हा घेऊन टाका 100ला. प्लेन प्लेन अच्छा प्लेन आहे तुझ्या अंगात. हा तसं प्लेन. हा 100ला. 100 रुपयाला टी-शर्ट. कुठे रे बाळा? पाषाण मध्ये. ते काय करतात, बल्क मध्ये ऑर्डर घेतात. शिवाय टाकलं सगळं प्रिंटिंग सगळं त्यांच्याकडे मशीन. अच्छा अच्छा. फक्त त्यांनी काय पीसेस दाखवण्यासाठी त्यांनी अजून असं बाहेर दुकान ठेवले. ओके की बेटा. तिथं असं असं भेटतं फॅक्टरीचं नाही का, लगेच असं बनवून लगेच तुम्हाला देतात. ठीक आहे. हात पाय धु. तिथं टी-शर्ट प्रिंट करण्याचे फक्त 50 रुपये. बघा स्वस्त आहे, कंपनी आहे ती. आणि फोंडेचे अजून नाही आले. आता 7 वाजलेले आहेत सायंकाळचे. फोंडेचे आजकाल खूप उशिरा येत आहेत, कारण काल तर बघा 10 वाजता आले रात्री. आणि आज पण बोलले की मी खूप उशिरा येणार आहे, कारण त्यांना इलेक्शनची ड्युटी आलेली आहे. आणि आता महानगरपालिकेचं इलेक्शन खूप जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे आजकाल फोंडेचे खूप उशिरा येत आहेत. हे बघा मनाने हे टी-शर्ट आणलेले आहेत. त्याला बोलले की मी अगोदर हातपाय धुऊ, पण तयार नाही, अगोदर टी-शर्टच दाखवत आहे. ओ भाई साहब, खूप सुंदर टी-शर्ट आहे बाळा, खूप सुंदर. आणि हा टी-शर्ट किती रुपयाला बाळा? असं 2 घ्याल तर एक टी-शर्ट 200ला पडेल. टोटल 400 रुपये. जर एक टी-शर्ट घ्याल तर 300ला एक टी-शर्ट. 300 रुपयाला एक. वा वा, खूप छान. दुसरा दाखव, खूप सुंदर आहे. हा छान छान सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे. हात लावून बघ. हा सॉफ्ट कॉटन आहे. हो जरी कापड आहे बघा, कॉटन नाही. हा थोडासा रफ आहे. हा 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 थोडा सॉफ्ट आहे. हा छान छान, खूप सुंदर. मना 2 टी-शर्ट घेऊन आलेला आहे. मना त्याच्या NSSच्या कामासाठी गेलेला, म्हणजे NSSचे टी-शर्ट मिळणार होते ना तिथं, बनवायला टाकणार होतो. मग टाकले का? अच्छा, खूप सुंदर. 200 रुपयाला एक टी-शर्ट. छान आहे का? म्हणजे होलसेलमध्ये 200 रुपयाला आहे. एक घेतला तर 300ला, 2 घेतले तर 400 रुपयाला 2.
खूप सुंदर. लेडीजचे टी शर्ट नव्हते का बाळा? हा सगळं तुला जे पाहिजे ते. अरे कंपनीचं नाव सांग, शॉपचं नाव आणि सांग बाळा. मी आपले व्ह्युअर्स पण जातील तिकडे. फोन नंबर सांग. हं? पाषाणमध्ये हे शॉप आहे. तसं हे विकत नाही. हा. मना जस्ट गेला होता ते फक्त ऑर्डर घेतात. अच्छा हा, तसं आहे का? घेतलं तर आम्ही म्हणलं हे देणार का, हा, हा, त्यांनी हा. तसं प्राइस लावलं. अच्छा म्हणजे लकीली मिळाला तुला टी शर्ट. हा. ठीक. ते लोक ना ऑर्डर घेतात, मोठे म्हणजे order ह्यूज घेतात ऑर्डर ते. घेतात, मोठे ऑर्डर तुमचे. त्याच्यातले हे असे युनिक शाळेचे. होते. हम्म. असं नाही का म्हणजे स्टायलिश म्हणा सुंदर किंवा वाटले. असं त्यांनी डेमो पीस आहे. डेमो पीस तर ते- डेमो पीस मनाने उचलून आणलेले आहेत. तर मी 400 रुपयाला 2. आता मना सायंकाळची पूजा करत आहे. कहीं भी रखो. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. सायंकाळची पूजापाठ झालेली आहे आणि आता मी आणि मना जेवण करून घेतो. दादू बोलला की मी नाही जेवणार, कारण त्यानं 4 वाजता का 4:30 वाजता पोहे खाल्लेले आहेत. त्याच्यामुळे तो बोलला की मी नाही जेवणार. आता मी आणि मना जेवण करून घेतो आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.